डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूलचा 77वा क्रीडा दिन उत्साहात संपन्न। क्रीडा दिनाच्या निमित्तानं आनंद रोडवरील स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल या ठिकाणी शंकर एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूलचा 77वा क्रीडा दिवस उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय धावपटू आणि ठाणे ग्रामीणच्या वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदू उगले यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत असताना अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये स्पर्धा पार पडलेल्या आहेत। सर्वप्रथम मशाल पेटवत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला। यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन केलं। यावेळी लेझिम नृत्य, कवायत, डंबल डान्स आदी प्रकारच्या समूह नृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। दरम्यान विद्यार्थ्यांनी व्हॉलीबॉल, कबड्डी, मैदानी खेळ, खो-खो, रस्सीखेच, स्लो सायकल, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे यासह विविध खेळांचे प्रदर्शन शिस्तबद्ध पद्धतीने केलं। प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी मुख्य अतिथी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी, संस्थेचे अध्यक्ष तीरथ वासवाणी, उपाध्यक्ष अनिल ज्ञानचंदानी, कार्याध्यक्ष नवीन गुरनाणी, उपकार्याध्यक्ष मूलचंद आहुजा, सचिव रतन चावला, सहसचिव चंद्रकांत वेंसियाणी, विनोद चावला, सुंदरसिंग नरसिंहाणी, घनश्याम केवलाणी, सचिन चाफेकर, प्रकाश लखवाणी, डॉक्टर विजय चावला, नरेश चावला, सुदेश अमेसर, हिरो रिझवाणी, रवी मेवाणी, राजेश मंगताणी, हिंदी मीडियमचे प्राचार्य डॉक्टर बंसीलाल गाडी लोहार, इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका शीतल मेहरोलिया, मुख्याध्यापिका सिमरन चावला उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नंदू उगले, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी, डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूलचे सचिव रतन चावला, नवीन गुरनाणी आपले मनोगत व्यक्त करत विजेत्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच जिंकणे हारणे हा खेळाचा भाग आहे, पण उत्स्फूर्तपणे भाग घेणं हे महत्त्वाचं असल्याचं सांगत खेळाडूंना प्रोत्साहन दिलं। खेळानं शारीरिक क्षमता वाढते। केवळ विद्यार्थीच नव्हे तर प्रत्येक माणसानं दैनंदिन जीवनात एखादा तरी खेळ खेळणं हे गरजेचं झालं असल्याचं प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांनी केलं। खेळाचे धावणे संचलन राम धोंगडे यांनी केलं। सूत्रसंचालन भाग्यश्री चावला, ज्योती भाटिया यांनी केलं तर मुख्याध्यापिका शीतल मेहरोलिया यांनी आभार मानले। यावेळी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटलच्या वतीनं मैदानावर प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। यशस्वीतेसाठी रोहित सोनार, बाळकृष्ण घोलप, गुरुप्रीत कौर ढिल्लो, मनोज कणोजिया, लक्ष्मण मुसळे, ND मुसळे, भाग्यश्री हिरे, प्रियंका आहुजा, अनुपमा पाटील, गौरव अमेसार, सोपान कांगणे, विजय पाटील, अनिता पवार, रुपाली पवार, ज्योती भाटिया, स्नेहलता हिरराव, तंजिल शेख, हसरत खान, रुपाली जाधव, संगीता वाघ, वर्षा काळे, रवीना मत्सागर, राजश्री शिंदे, भाऊसाहेब घनदाट, सागर घोरपडे, राहुल ससाणे, सचिन मुठाळ, रुपाली उदावंत, सरला गीते यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। कार्यक्रमास आजी माजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते। आज दिनांक 13/12/2024 रोजी देवळाली कॅम्प या ठिकाणी अतिशय सुंदर वातावरणामध्ये डॉक्टर गुजर हायस्कूल यांनी अतिशय स्पर्धा अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे। आणि हा उत्साह जर बघितला विद्यार्थ्यांचा तर खरोखरच सगळं श्रेय जे आहे ते खऱ्या अर्थाने या टीचर लोकांना जातं का त्यांनी अतिशय सुंदर याच्यामध्ये विद्यार्थी हे घडवलेले आहेत। आणि हे नक्कीच भारत देशाचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही, भारताचा तिरंगा फडकवल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। शंकर एजुकेशन सोसाइटी देवलाली कैंप नासिक, उनका आज 77 स्पोर्ट्स डे है। आज बड़े उत्साह के साथ हमारे पेरेंट्स, हमारे विद्यार्थी, हमारे आज के मुख्य अतिथि श्री उगले जी, जो एक खुद ही स्पोर्ट्समैन है, उन्होंने इंटरनेशनल लेवल का उन्होंने परफॉर्मेंस दिया है। और बहुत सारे मैंने जब उनका पूरा ये पढ़ा तो कम से कम 100 के ऊपर उनको मेडल्स मिले हैं। ऐसे हमारे आज हमारे बीच के अंदर मुख्य अतिथि है हमारे CEO देवलाली कैंटोनमेंट के, मैं उनका भी आभार मानता हूं। और हमारे सभी जो विद्यार्थी है जिन्होंने
इसके अंदर पार्ट लिया है, जो विजयी हुए, मैं उन सबका भी अभिनंदन करता हूं। जिन्होंने पार्टिसिपेट किया है उनका भी अभिनंदन करता हूं। हमारे मैनेजमेंट और उन सबका भी अभिनंदन करता हूं। सबसे ज़्यादा हमारे स्कूल के प्रिंसिपल, टीचर्स और जो बाकी हमारे सपोर्टिंग स्टाफ है, उन सबका भी मैं धन्यवाद देता हूं, जिन्होंने इतनी अच्छी तरह से आज का ये जो दिन है वो सबको मेमोरेबल और सबको अपने जिंदगी के अंदर याद रहेगा ऐसी बनाया है। मैं उन सबका धन्यवाद देता हूँ। I am very thankful to the chief guest and guest of honor. Mr. Tripathi was the chief guest and guest of honor Ugle Saab. They have taken out time to come and grace this occasion, our 77 sports day of Dr. Gujar Subhasa School. And I am really thankful to the principals, teachers, ground staff, supporting staff and parents also, who have really encouraged their children to participate in this event and make this successful event. Winning and losing is not the only spirit we should have. The hard work they have put in, the children they have put in, hard work they have put in is really remarkable. And really speaking, the students will remember this event when they will grow up. It will be their memories, and for us also. Thank you very much.